सॉरी सॉरी हा. किती वेळ लवकर यायला जमत नाही तर हा टाइम नाही ठेवायचा भेटायचा. अगं झाला थोडा उशीर. बॉयफ्रेंड असताच ना खूप भांडण केली असती. सॉरी ना बाबा. अगं तुझ्या आवडीची भजी आणले, तो गरमागरम काढतच होता म्हणून थोडा लेट झाला. हे घे. हा किती गरम आहे. हळू. हात भाजला माझा. तुला आठवतंय मागच्या वेळी आपण इथे आलो तेव्हा काय मस्त पाऊस पडत होता. आपण अगदी ओले चिंब भिजलो होतो. तेव्हाच माझी पॅन्ट ओली झाली वाटतं. मला खूप शिंका येत होत्या आणि तुझा जीव कासावीस झाला होता. तू तुझा जॅकेट मला दिलास, तू मलाही काढून दिलास आणि मेडिकल मधनं विक्स आणतो म्हणालास. मला अगदी दाटून आलं माहितीये. किती प्रेम करतोस रे माझ्यावर. हे असं एकटक काय बघतोय. अगं हळू हळू. हावरे किती खाशील भजी, थोडी मला पण दे की भजी. ए सॉरी हा, तुला आवडते चॉकलेट आणली तुझ्यासाठी. हे तू खा. चॉकलेट काय देतेस. प्रपोज केला तर उत्तर हो दे म्हणजे झालं. पण हिला प्रपोज कसा करू, काहीतरी आयडिया सुचवावी लागेल मला. काय रे शांत का झालास. अगं काही नाही ग. अगं ऐक ना, मला एक ना काल रात्री स्वप्न पडलं होतं सुंदर. त्यात ना मला कोणीतरी प्रपोज केलं. कोणी आणि काय. विल यू मॅरी मी. कोण होती ती. अगं वेडे तूच, आणखीन कोण असणार आहे. काश हे खरं झालं असतं. म्हणजे म्हणजे तुझ्या पण मनात आहे मी, हे सांग ना. हो हो माझ्याही मनात आहे. रोल. खरं सांगू, मला काही स्वप्न वगैरे असं काही पडलं नव्हतं. म्हणजे तुला प्रपोज करायचं कसं यासाठी आयडिया सुचवली होती मी. आता प्रपोज केलाच आहेस तर तुला माझी काळजी घ्यावीच लागेल. हो घेईल ना तुझी काळजी. पण आता तू माझी गर्लफ्रेंड झालीच आहे तर एक हक दे ना.